काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा फोन आल्यानंतर उमेदवारी मागे घेतल्याचं म्हणणं आकाश मोरे यांनी माध्यमांसमोर दिलंय। राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानेही सपकाळांची भेट घेतली होती। काँग्रेसनं अजितदादांसाठी अर्ज मागे घेतला अशी आठवण आकाश मोरे यांनी करून दिली। आकाश मोरे बारामतीमधील काँग्रेसचे उमेदवार होते। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी। पूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे आता एक वेगळं वळण लागलेलं आहे। आपण बघू शकतात की 3 वाजतोपर्यंत आज अंतिम मुदत होती। तत्पूर्वी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दुपारपर्यंत आमचं असं ठरलं होतं की इलेक्शनला सामोरे जायचं, निवडणूक खंबीरपणे लढवायची। कारण का आम्हाला महादेव जानकरांची साथ होती, बाळासाहेब आंबेडकरांची साथ होती। त्यामुळे आम्ही अत्यंत निवडणूक सक्षमपणे लढणार होतो। पण आमच्या वरिष्ठांचा फोन आला, त्यांचं हे राष्ट्रवादीचं डेलिगेशन जाऊन आमच्या सपकाळ साहेबांना भेटलं। त्यावेळेस सपकाळ साहेब कन्व्हिन्स झाले। रोहित दादांनी सांगितलं जे काय आम्ही मुद्दा उपस्थित केला होता अजितदादांच्या संशयास्पद ऍक्सिडेंटचा, तो त्यांनी रोहित दादांनी आमच्या सपकाळ साहेबांना सविस्तर सांगितलं। सपकाळ साहेब आमचे जरा थोडे कन्व्हिन्स झालेले आहेत, पण आम्ही इथून पुढे थांबणार नाही। अजून जटिल जे प्रश्न आहेत, जे काही लोकांच्या मनातले जे काही प्रश्नचिन्ह आहेत, ते आम्ही या सरकार पुढे मांडू। त्या निवडणुकीला तुम्ही कोणत्या पक्षाकडनं राहणार, कोणाच्या प्रचारात सहभागी होणार आणि जे मुद्दे तुम्ही उपस्थित केले होते त्या मुद्द्यांसंदर्भात आता काही वेळापूर्वी जय पवारांशी तुमचा संवाद झाला, काय नेमकी चर्चा झाली? नाही, जय पवारांशी एवढं सांगितलं की जे काय आम्ही मुद्दे उपस्थित केले त्याला काहीतरी समर्पक आपण प्रयत्न करून त्या पद्धतीने सोडूया। दुसरी गोष्ट म्हणजे सुनेतर त्यांचा प्रचार करणं प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्या भाजपच्या सहयोगी पक्ष आहे। तर आम्ही भाजपला कुठल्याही पद्धतीने मदत करणं आमच्या ह्याच्यात नाही। ठीक आहे, या निवडणुकीला एक दुःखाची झालर होती, त्यामुळे आम्ही इथे थांबलो। आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं, खरगेजी, चनिथलाजी आणि सपकाळ साहेब या सर्वांनी सांगितलं। त्यांनी सर्व आमच्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।